नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला साजूक तूप बनवण्याची एवढी सोपी पद्धत सांगणार आहे, जी आजवर तुम्ही YouTubeवरती बघितलीच नसणार आहे. एवढी जबरदस्त अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर न कसल्याही प्रकारचा तामझाम करता, न जास्त भांडे भरवता, फक्त ज्यामध्ये तूप आपल्याला कढवायचंय, फक्त ती एक कढई किंवा पातेलं जे असेल ते, आणि त्यासोबत तुम्हाला हातही न भरवता मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या भांड्यामध्ये तूप हे कढवायचं आहे, सरळ ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे. आता जर तुम्ही मलाई खूप दिवसांपासून फ्रीजर ह्या सेक्शनमध्ये ठेवली असेल, तर ती ज्या दिवशी तूप करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी फ्रीज या सेक्शनमध्ये ठेवायचं आणि 2 घंटे ते 1 घंटा अगोदर रूम टेम्परेचर वरती काढून ठेवायची आहे. आता जर तुम्ही एकदम कडकडीत उन्हामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हा व्हिडिओ बघत असणार आणि खूप ऊन असेल, तर अशा वेळेस रूम टेम्परेचर वरती काढायची गरज नाही. सरळ फ्रीज मधून काढायचे आणि सरळ करायला घ्यायचे. अशा पद्धतीने मोठा ग्लास घ्यायचा आहे. मोठा ग्लास किंवा तांब्या आपल्याकडे असतो ना, तो घ्यायचा. थोडासा कमी साईजचा नाही घ्यायचा, म्हणजे आपल्याला कसं व्यवस्थितरित्या तो पकडता येतो. या पद्धतीने बघा. आणि काय करायचं, असं पसरटच भांडं घ्यायचं आणि एकाच डायरेक्शननी तुम्हाला जमेल तेवढ्या स्पीडने हे फिरवायचंय. अगदी मिनिट भराच्या आत तुम्ही बघणार आहात की ही जी काही मलाई आहे ती तुम्हाला घट्ट झालेली दिसेल. पहिले ही मलाई जेव्हा आपण फ्रीज मधून काढतो किंवा रूम टेम्परेचर वरती सुद्धा ठेवतो, तर ही मलाई ना घट्टीच असते. नंतर जेव्हा आपण तिला अशा पद्धतीने फेटायला लागतो, तर ती पूर्ण पातळसर अशी होऊन जाते आणि घाबरायचं काहीच कारण नाही. पातळ झाली की ती पुन्हा या स्पीडने करून घट्ट करून घ्यायची आहे. आता यासाठी तुम्ही मदतीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे, त्यामुळे मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व करू शकता. फक्त एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे, डायरेक्शन चेंज करायची नाही आहे. जास्त एफर्ट्स लागत नाही, ना काहीच लागत नाही, ना काही भांडे सुद्धा भरतात. तुम्हाला फक्त हा ग्लास लागणार आहे आणि फक्त ही कढई लागणार आहे. आता जेव्हाही तुम्ही मलाई करताना, जर ही मलाई खूप दिवसाची असेल आणि त्याच्यामधनं जर स्मेल येत असेल, तर अशा वेळेस काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे. पण जेव्हाही तुम्ही मलाई स्टोअर करता, जर त्याचं तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला महिनाभराची स्टोअर करायची आहे, जर तुमच्याकडे अर्धा लिटरच दूध असेल आणि त्यावरती ना थोडीफारच साई येते, मग अशा वेळेस आपण महिनाभर ती स्टोअर करतो. जर आपण ती फ्रीज या सेक्शनमध्ये ठेवली, तर मग काय होतं, ती जी मलाई आहे त्याचा स्मेल यायला लागतो. अगदी 15 दिवस जरी झाले ना, तर त्यामधनं वेगळाच असा स्मेल यायला लागतो. तर काय करायचं, ती फ्रीझर या सेक्शनमध्ये ठेवायची. मग तुम्ही महिनाभर जरी ठेवलं ना, तरी त्याला वेगळा असा स्मेल येत नाही आणि ती आपण जेव्हा त्याचं तूप बनवतो ना, तर त्याचा सुगंध अगदी तुपासारखा मस्त असा राहतो. तर तुम्ही बघू शकता आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे. जसं-जसं ही साय किंवा मलाई घट्ट व्हायला लागते किंवा आपण फेटतो ना, तसं-तसं काय होतं, तर आपल्याला थोडंसं ना हे घट्टसर व्हायला, म्हणजे हाताला थोडंसं जड वाटते. बाकी काहीच वेगळं असं होत नाही. आणि जसं-जसं आपण हे करायला लागतो, एकदम अगदी काही 10 सेकंदमध्ये ही घट्ट होऊन जाते आणि नंतर पुन्हा हलकं व्हायला लागतं. म्हणजे काय, तर लोणीचा गोळा एकीकडे होतो आणि बटर मिल्क वेगळीकडे होतं. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, मी एकाच डायरेक्शनला फिरवत आहे आणि फक्त मिनिटभराच्या आत हे होऊन जातं. पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही मेथड कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, अशा पद्धतीने अगदी घट्ट झालेलं आहे. आता बऱ्याचदा आपण काय करतो, जेव्हा असं घट्ट होतं तेव्हा आपण काय करतो, तर हाताने त्याला कुस्करतो आणि मग आपण हे व्यवस्थित रित्या लोणीचा गोळा वेगळा आणि बटर मिल्क वेगळा करून घेतो. पण आता तुम्हाला असं काहीच करायची गरज नाही. ज्या पद्धतीने आपण बघा ठेचा करायला घेतो आणि ग्लास किंवा तांब्याने असं करतो ना, सेम त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. या पद्धतीने बघा मी कसं करत आहे, हात सुद्धा भरवायची गरज नाही. पण जर तुम्हाला हे जमत नसेल, तर तुम्ही हाताचा वापर करू शकता. पण मी जसं म्हटलं की तुम्हाला हात सुद्धा भरवायचा नाही आहे. बघा मी कशा पद्धतीने करत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला असं कुटल्यासारखं आपण मॅश करतो ना बघा, त्या पद्धतीने. पहिल्या काळात काय व्हायचं, तर हिरव्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जायच्या आणि तव्यावरच ठेचाना अशा पद्धतीने ग्लास किंवा तांब्याचा वापर करून हे जेव्हा आपण करतो, तर मिनिटभराच्या आतमध्ये आपली मलाई हे घट्ट होते आणि त्यानंतर याला फक्त 10 ते 15 सेकंद लागतात याला पाणी सुटायला, म्हणजे बटर मिल्क वेगळं होण्यासाठी. या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, तर कढईच्या खालच्या बाजूला तुम्हाला आता पाणी दिसत असेल, तर ते बटर मिल्क आहे आणि हे एकदम हलकं होऊन जातं आणि ग्लास हा फक्त बाहेरच्या साईडला तोही अर्धाच या मलाईने व्यवस्थितरित्या कव्हर होतो. बाकी आतून बिलकुल त्याला काहीच लागत नाही आणि भांडे सुद्धा भरल्या जात नाही. आता जेव्हाही तुम्ही हे करत आहात, तर काय करायचं, तर यामध्ये तुम्ही हवं तर या स्टेजला थंड पाणी सुद्धा टाकू शकता. पण जसं मी सांगितलं की आपल्याला जास्त भांडे सुद्धा भरवायचे नाहीये, नंतर आपण तर हा लोणीचा गोळा धुवूनच घेणार आहोत. तर ही मेथड जास्त किचकट न होता एकदम सोपी आपण करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता बटर मिल्क पुन्हा वेगळं व्हायला लागलं आहे. थोडं बटर मिल्क निघालं ना, तर तरी पण थोडंसं आपल्याला असं फेटत राहायचं आहे आणि लगेच हे होऊन जातं आणि नंतर हा लोणीचा
लोणीचा गोळा आपण व्यवस्थितरित्या स्वच्छ असा धुवून घेणार आहोत. त्यामधलं बटर मिल्क वेगळं करणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि YouTube वरती पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. तर यावरती आता ग्लासवरती जे काही एक्स्ट्राची साय मलाई लागलेली आहे ती सुद्धा व्यवस्थितरित्या निघली जाते. एकतर हाताने काढू शकता किंवा चमच्याचा वापर करून आपण इझिली हे काढू शकतो. पण जर तुम्ही ग्लासमध्ये जर थंड पाणी टाकलं ना तर ती सुद्धा मलाई एकदम इझिलीरित्या आपल्या कढईमध्ये गळून पडते. बघा या पद्धतीने. आता याचा जो काही आपण गोळा आहे तो काढून घेतलाय, पाणी वेगळं करून घेतलंय आणि आता हे व्यवस्थितरित्या आपल्याला धुवून घ्यायचं आहे. इथे छोटीशी माझी क्लिप ना मिस झाली आहे, पण मी काहीच केलं नाही. गोळा व्यवस्थित यामधलं एक्स्ट्रा पाणी हे केलं आणि गोळा व्यवस्थित आता धुवून घेते आहे. 1 ते 2 वेळा जर तुम्ही धुवून घेतलं तर जेव्हा आपण तूप कढवायला लागतो ना तर तेव्हा त्याला बिलकुल जास्त काही एक्स्ट्रा खाली कढईला लागलेलं असतं बघा, ते बिलकुल जात नाही आणि आपलं एवढूशा लोण्याच्या गोळ्यापासून खूप मोठं तूप हे तयार होतं. किलोमध्ये तूप तयार होतं. आता जेव्हाही तुम्ही हे करत आहात, जर तुमच्या मलाईला खूप वेगळा असा सुगंध येत असेल, जो तुम्हाला आवडत नसेल किंवा आपण खूप दिवस जर मलाई ठेवली तर त्याला वास येतो, जर तो नाहीसा करायचा असेल तर या स्टेजवरती तुम्ही नागिनीचं पान म्हणजे जे खायचं पान असतं त्याचे तुकडे तुम्ही इकडे टाकू शकता किंवा मग जी लवंग असते ती सुद्धा तुम्ही इकडे टाकू शकता. 1 ते 2 लवंग आणि मंद आचेवर जर ते कडू दिलं ना तर त्यामधला जो काही अगदी नाहीसा जो स्मेल असतो एकदम घाण असा येत असतो मलाईचा बघा, तो पूर्ण निघून जातो. मंद आचेवरती करायचंय. मंद आचेवरती केलं तर जे भांडं आपण वापरलेलं आहे ते भांडं सुद्धा खराब होत नाही. जर आपण हाय फ्लेम केली तर मग भांडं सुद्धा खालून खूप डागल्या जातं. तर ही व्यवस्थितरित्या जेव्हा वितळायला लागते या स्टेजला तुम्हाला नागिनीचं पान किंवा मग लवंग यामध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की आपण गॅस सुरू केलाय आणि हा व्यवस्थितरित्या हा लोणीचा गोळा मेल्ट होत आहे. आता आपण जे बटर मिल्क बाजूला ठेवलंय त्याला तुम्ही ताक म्हणून सुद्धा वापरू शकता. पण जर तुम्हाला ते वापरायचं नसेल तर मग तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला वगैरे सुद्धा ते टाकू शकता. तर या पद्धतीने जर तुम्ही थोडीशी यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की तुपाचा पिवळासा कलर हळद तुम्ही यामध्ये टाकू शकता. जास्त हळद टाकू नका नाहीतर त्याचा स्मेल येईल आणि तसंही गाईचं तूप असेल तर त्याला थोडासा ना पिवळसर कलर येतो. पण जर म्हशीचं असेल ना तर त्याला येत नाही. तर असं पांढरट आपलं तूप तयार होतं. आता जर तुम्हाला रवाळ तूप बनवायचं असेल, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच एक छान अशी सोपी पद्धत लाटण्याचा वापर करून दाखवली होती. जर रवाळ तूप तुम्हाला करायचं असेल तर जेव्हा हे तुपाला ना अगदी ब्राऊन असा कलर येतो तेव्हा गॅस बंद करायचा. पण ते फार गरम असतं तर असा पाण्याचा शिपडा मारायचा म्हणजे ते एकदम रवाळ असं तूप आपलं तयार होतं. तुम्हाला आता मी लाईव्ह रिझल्ट दाखवते की आपण जे मागच्या वेळेस तूप बनवलं होतं तर तुम्ही बघू शकता की किती मोठं तूप आपलं बनलं होतं आणि एकदम रवाळ आहे बघा. रूम टेम्परेचर वरती ठेवलंय मी, फ्रीज मध्ये सुद्धा ठेवत नाही. आता जेव्हा हे तूप होतं ना तर काय करायचं लगेच थोडंसं थंड झालं की हे गाळून घ्यायचं. म्हणजे काय होतं आपलं भरपूर असं तूप वाया जात नाही. बऱ्याचदा आपण काय करतो हे गरम आहे म्हणून यामध्ये ठेवतो आणि भरपूरसं तूप हे ना ह्या भांड्यालाच लागून राहतं. सो काय करायचं गॅस बंद केला, जर अशी स्टीलची तुमच्याकडे गाळणी असेल तर लगेच गाळून घ्यायचं आणि जर खूप भांडं घाण झालं असेल, खरं तर अशा पद्धतीने केलं तर भांडं घाण होत नाही. तर सरळ मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितले किंवा शॉर्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कशा पद्धतीने करायचं तेही समोर सांगते. बघू शकता केवढूसं हे राहिलंय, बिलकुल जास्त वेळ जात नाही आणि अशा पद्धतीने गाळणी त्यामध्ये 5 ते 10 मिनिटं ठेवायची म्हणजे एक्स्ट्रा तूप हे निथळतं. आता तुम्ही बघू शकता नॉनस्टिकची घेतली होती पण मी हाय फ्लेम केला होता म्हणून थोडंसं हे झालंय. पण हे निघण्यास खूप इझी आहे. तुम्हाला जास्त कष्ट घ्यायची गरज पडत नाही. जेवढा एरिया ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये गरम पाणी टाकू शकता किंवा पाणी तुम्हाला गरम होण्यासाठी यामध्ये ठेवायचंय. बिलकुल घासणी वगैरे काहीच वापरायची तुम्हाला गरज पडत नाही. मंद आचेवरती जर केलं असतं ना तर आपल्याला हे एवढं घाण सुद्धा झालं नसतं. यामध्ये सरळ काय करायचंय तर जो निरमा तुम्ही वापरता तो निरमा टाकायचा आणि रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायचं. जास्तही थंड होऊ द्यायचं नाही. कोमटसर असलं पाहिजे आणि सरळ याचं जे काही लागले ते वरती येतं चमच्याने काढून घेऊ शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका.